आज माझा खूप मोठा असा भ्रम दूर झाला, कोणता ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच। तर बांगडी आणि स्त्रियांचं नातं केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नसून ती भावना, परंपरा, सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहे। भारतीय संस्कृतीत हिरव्या बांगड्यांना तर विशेष महत्त्व आहे। मला बांगड्यांची किती आवड आहे हे तुम्हाला माझ्या फोटोतून समजतच असेल, पण बांगड्या फक्त मला साडीवरच आवडतात। ड्रेसवरती तुम्ही एक वेळ ब्रेसलेट घड्याळ घातलं तर तुमच्या सौंदर्यात काही कमी येणार नाही, पण जर तुम्ही साडी नेसली आणि सुंदरसा असा मेकअप नटलाय तर तुम्हाला बांगड्या ह्या हव्याच। एवढा मोठा बांगड्यांचा सौंदर्यामध्ये खारीचा वाटा नाही, खूप मोठा वाटा आहे। तर इथे आहेत माझ्याकडे अशा बांगड्या, माझ्याकडे काचेच्या हिरव्या चुड्याच्या बांगड्या आहेत आणि मेटलच्या, गोल्डन मेटलच्या सुद्धा भरपूर बांगड्या आहेत। त्या मी या 2 बॉक्समध्ये ठेवलेल्या नाही। आणि इथे बांगड्या ठेवण्यासाठी मी मागवला आहे मिशोवरून हे बँगल्स कलेक्शनसाठी, बँगल स्टोरेज म्हणून असतं बॉक्स तो। मी खूप दिवस झाले हे बॉक्स पाहत होते, पण मला एक प्रश्न पडायचा की याच्यामध्ये बांगड्या व्यवस्थित बसतील का नाही। जेव्हा हे मी मागवलं त्याच्यामध्ये हे रॉड होते आणि हे रॉड अडकवायला त्यांनी खूप छान असं इथे हे प्लास्टिकचेच कव्हर्स केलेले होते, कप्पे केलेले होते आणि ह्यात हे व्यवस्थित असं ठेवता येत होतं। तर इथे ज्या माझ्याकडे कलरच्या बांगड्या होत्या, याच्यात काही काचेच्या होत्या, काही मेटल आणि त्याच्यावरती वेल्वेट लावलेल्या होत्या। त्याचबरोबर माझ्याकडे ऑक्साईडच्या वगैरे बांगड्या आहेत आणि या सगळ्या बांगड्या काही थ्रेड वर्क केलेल्या सुद्धा बांगड्या आहेत। आणि ह्या आत्ता ज्या माझ्या हातामध्ये आहेत ना, ह्या मी दुकानामध्ये जेव्हा खरेदीसाठी गेले होते तेव्हा मला त्यांनी 50 रुपयाला 1 डझन असं सांगितलं होतं, पण हा 3 डझनचा सेट जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 100ला मिळणार। म्हणून मी सुद्धा हा 3 डझन सरळ बांगड्या घेतल्या, कारण 1 डझन तर मला पुरणारच नाही। 2 डझन जर 100 रुपयाच्या घ्यायच्यात त्याच्याऐवजी मग 100 रुपयाच्या ह्या 3 डझन एक छान ऑफर मला मिळाली होती। तर इथं मी अशा पद्धतीने माझ्याकडच्या सगळ्या बांगड्या लावायला घेतलेल्या होत्या, ज्या की मी यापूर्वी एका आपले जे पुष्ट्याचे बॉक्स वगैरे होतात त्यात ठेवलेल्या होत्या। एक प्लास्टिकचा बॉक्स आणि एक पुष्ट्याच्या बॉक्सचा वापर केलेला होता। माझ्याकडे माझ्या साडीवरती सगळ्या मॅचिंग अशा बांगड्या आहेत। जेव्हा मी कधी नवीन साडी घेते तर पहिल्यांदा मी बांगड्या घेते। आत्तासुद्धा जी ट्रेंडिंग साडी आहे त्या ट्रेंडिंग साडीवरती सुद्धा मी ऑनलाईन बँगल्स मागवलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळेलच। तर इथं पहा, या सगळ्या एका बॉक्समध्ये एवढ्या बांगड्या बसलेल्या आहेत आणि एका रोमध्ये जर बांगडी आपली नाजूक असेल ना तर जवळपास एका रॉमध्ये 6 ते 7 डझन एवढ्या बांगड्या बसत आहेत। 5 डझन बांगड्या बसत आहेत। आणि हा एक बॉक्स आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये एवढी जागा आहे की जवळजवळ 7 ते 8 डझन बांगड्या बसतील। आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडं भरपूर बांगड्या आहेत, तर ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित लावल्यानंतर मला समजलं की माझ्याकडे अजून बांगड्या कमी आहेत।